सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिता या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण एखादी गोष्ट विकत आणतो तेव्हा ती शुद्ध असावी, निर्मळ असावी, पवित्र असावी, तर भेसळ अजिबात नसावी असा आपला आग्रह असतो. जुन्या मंडळींना आठवत असेल, एकेकाळी खूप गाजलेलं गाणं होतं, मनशुद्ध तुझं गोष्ट गड्या पृथ्वी मोलाची. ही शुद्धता मनाची आपल्याला हवी असते, आपण घेतो त्या वस्तूंची हवी असते. पण आपलं स्वतःचं जे शरीर आहे ते शुद्ध कसं ठेवायचं, त्याची शुद्धता आपल्याला करता येते का, असे प्रश्न मला वाटतं माझ्यासारख्याच तुमच्याही बऱ्याच जणांच्या मनात असतील. त्यामुळे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे पंचकर्म, ज्याने शरीरशुद्धी होते. आणि ह्या विषयावरती तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विनीता देशमुख. डॉक्टर देशमुख, तुमचं ह्या विज्ञानम जनहिता या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत. डॉक्टर देशमुख ह्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च वाघोली पुणे इथे गेली 30 वर्ष कार्यरत आहेत. त्या सध्या उपसंचालक आहेत. त्यांनी स्वतः आयुर्वेदामध्ये MD केलेली आहे, त्याचबरोबर संस्कृतमध्ये MA केलेलं आहे आणि आपल्या युनिव्हर्सिटीमधली सर्वात उच्च पदवी DSc तीही त्यांनी मिळवली आहे. आणि त्यावेळी त्यांनी अभ्यास केला आहे स्तनाच्या कर्करोगाचा. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की पंचकर्म म्हणजे काय. डॉक्टर देशमुख, तुम्ही आम्हाला पंचकर्म म्हणजे नक्की काय असतं, हा आयुर्वेदाचाच भाग आहे का काय, हे जरा सांगा ना. आयुर्वेद या चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक चिकित्सांचा समावेश होतो. त्यामधली एक चिकित्सा पद्धती म्हणजे शमन चिकित्सा, की ज्यामध्ये आपण शरीरातले जे वातपित्त कफ हे दूषित झालेले दोष आहेत त्यांना औषधांच्या सहाय्याने साम्यावस्थेत आणण्याचा प्रयत्न करतो. हा झाला एक चिकित्सेचा प्रकार. दुसरा महत्त्वाचा चिकित्सेचा जो प्रकार आहे तो म्हणजे पंचकर्म, किंवा ज्याला आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा म्हटलं जातं. तर शोधन का म्हटलं जातं, तर या चिकित्सेमध्ये आपल्या शरीरात जे दूषित झालेले दोष आहेत ते शरीराबाहेर काढले जातात आणि शरीराची शुद्धी केली जाते, म्हणून त्याला शोधन चिकित्सा असं म्हटलं जातं. या पंचकर्मामध्ये एकूण 5 कर्मांचा समावेश असतो. पहिलं कर्म म्हणजे वमन चिकित्सा. वमन म्हणजे आपण उलटीचं औषध देऊन उलटी करवणं. आपल्याला नैसर्गिकरित्या उलटी होते, हा आजार आहे, पण इथे आपण उलटीसाठी काही औषधं देतो की जेणेकरून शरीरातला वाढलेला कफदोष बाहेर पडतो. दुसरं कर्म आहे विरेचन, की ज्यामध्ये विरेचक औषधं देऊन विरेचनाची प्रक्रिया आपण उद्युक्त करतो. तिसरा प्रकार आहे बस्ती. याचा अर्थ काय, तर औषधी तेलं किंवा औषधी काढे यांचे आपण बस्ती किंवा एनिमा देतो. चौथा प्रकार आहे रक्तमोक्षण. याचा अर्थ शरीरातील दूषित रक्त हे आपण बाहेर काढतो. आणि पाचवा प्रकार म्हणजे नस्य, म्हणजे नाकावाटे आपण औषधी तेल किंवा काही औषधी काढे
किंवा औषधी चूर्ण यांचा वापर करून नाकावाटे आपण ते औषध दिलं जातं. याला नस्य म्हणतात. अशी ही एक म्हणून 5 कर्म आहेत, म्हणून याला पंचकर्म म्हणतात. तुम्ही आत्ता जी माहिती दिली त्याच्यावरून असं वाटलं की ही अतिशय गुंतागुंतीची आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया आहे. तर ह्याच्यासाठी नेमकं काय काय करायला लागतं? काही विशेष काळजी घ्यायला लागते का करताना? पंचकर्म ही चिकित्सा पद्धती जी आहे ती जरी अतिशय प्रभावी चिकित्सा पद्धती असली तरी त्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं असतं. याचं कारण या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरातले दोष बाहेर पडत असतात आणि त्या परिस्थितीमध्ये शरीराला खूप थकवा येतो. तर तो सहन करण्याची ताकद शरीरामध्ये असायला हवी, म्हणून काही पूर्वकर्म सांगितलेली आहेत पंचकर्माच्या आधी. जसं स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे काय तर शरीराच्या बाहेरून संपूर्ण शरीराला तेल लावणं किंवा अभ्यंग हा एक प्रकार, आणि दुसरं पोटामध्ये काही ठराविक मात्रेमध्ये औषधी तेल किंवा तूप याचं सेवन काही ठराविक दिवस करणं. आणि हे जी स्नेहनाची प्रक्रिया आहे, आभ्यंतर स्नेहनाची प्रक्रिया आहे, ती 3 ते 7 दिवसात पूर्ण होते. ती ओळखायची कशी ह्याची काही लक्षणं ग्रंथामध्ये सांगून ठेवलेली आहे. आणि ते स्नेहन पूर्ण झालं, आतून बाहेरून शरीराला पूर्ण स्नेहन झालं की त्याचबरोबर अजून एक उपक्रम केला जातो, तो म्हणजे स्वेदन. स्वेदन म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला शेक दिला जातो. म्हणजे स्नेहनाने आपल्या छोट्या छोट्या शरीरातल्या ज्या पोकळ्या आहेत त्यांना मऊपणा येतो आणि शेक दिल्यामुळे त्यात जो चिकटलेला मळ आहे किंवा चिकटलेले दोष आहेत ते हळूहळू सुटायला सुरुवात होते. त्यामुळे ही जी प्री प्रोसिजर किंवा हे पूर्वकर्म आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते पूर्वकर्म केल्यानंतरच आपण प्रत्यक्ष कर्म म्हणजे वमन किंवा विरेचन हे आपण करू शकतो. वमन विरेचन ज्या दिवशी दिलं जातं त्या दिवशी रुग्णाला आदल्या दिवशीचा आहार पूर्ण पचला की वमनासाठी रुग्णाला सकाळी वमन करणारी म्हणजे उलटी उद्युक्त करणारी अशी औषधं काढे पाजली जातात. ती दिल्यानंतर 48 मिनिटाच्या आत वमनाचे वेग यायला सुरुवात होते. कमीत कमी 5 वेग, काही रुग्णांमध्ये 10-12 वेगही येतात. हे वेग येताना एक काळजी घ्यायला लागते की सारखं रुग्णाला तो वमन करणारा काढा पाजायला लागतो. जर जितकं लिक्विड आतमध्ये जाईल तितकं वमन सुखाने होतं, रुग्णाला त्रास होत नाही. ही प्रक्रिया 1 तासभर चालते, पण त्यानंतर रुग्णाला थकवा येतो थोडाफार. आणि तो थकवा काढण्यासाठीचा मार्ग काय असतो तर त्यानंतर रुग्णांनी पूर्ण विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि इतकं वमन झाल्यानंतर त्याचा अग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे ही जी भूक मंदावली असते ती तात्पुरती असते. त्याच्यासाठी जर रुग्णांनी योग्य ती काळजी घेतली, आहाराचा एक उपक्रम सांगितला आहे की ज्याला संसर्जन क्रम म्हणतात. अशा पद्धतीने अग्नी मंद झालेला असताना एकदम तुम्ही जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचणार नाहीत, म्हणून हळूहळू आपला अग्नी वाढवायला लागतो. त्याच्यासाठी आधी पातळ पेस्ट द्यायला सांगितली आहे, मग मुगाचं कढण द्यायला सांगितलं आहे, मग जे मांसाहार सेवन करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना मांसाहार सेवन करायला सांगितलं आहे. असं करत करत हळूहळू मऊ खिचडी, मुगाचं वरण आणि असं हळूहळू करत पूर्ववत मूळ आहारावर यायला सांगितलं आहे. याच्यामुळे काय होतं की हळूहळू अग्नी प्रदीप्त होतो आणि मग जो अग्नी प्रदीप्त झालेला असतो तो दीर्घकाळ तसाच राहतो की जेणेकरून मनुष्याच्या शरीरामधील व्याधी प्रतिकारशक्ती सुधारते आणि जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो त्या डिसऑर्डर्स टाळायला यामुळे निश्चितच मदत होते. आत्ता मी वमनाबाबत सांगितलं, तशाच पद्धतीने विरेचनासाठीचा काढा साधारणतः दुपारी दिला जातो. बस्ती द्यायची असेल तर त्याचाही एक क्रम असतो. 8 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवस बस्ती उपक्रम दिला जातो. 1 दिवस काढ्याचं बस्ती, 1 दिवस तेलाचा बस्ती, असा अल्टरनेट बस्ती दिले जातात. किंवा काही बृहण बस्ती असतील म्हणजे दुधाचे बस्ती असतात किंवा काही शरीराची शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे बस्ती असतात. असा तो बस्ती उपक्रम असतो. रक्तमोक्षणामध्येही आधी स्नेहपान करून म्हणजे आधी स्नेह म्हणजे घृत किंवा तैल म्हणजे तेल किंवा तूप प्यायला देतात. शरीर स्निग्ध झाल्यानंतर रक्त बाहेर काढलं जातं आणि नस्य म्हणजे नाकात औषध टाकलं जातं. असा हा पूर्ण जो उपक्रम आहे तो अतिशय सजगतेने काळजीपूर्वक करावा लागतो. अगदी 100% या उपक्रमाचा रुग्णाला फायदा होतो. तुम्ही काहीतरी रक्त काढलं जातं असं म्हणाल, म्हणजे कसं काढतात? आपलं इंजेक्शननी काढतात तसं का काही वेगळी पद्धत आहे आयुर्वेदाची? आपण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. मुख्यतः 4 पद्धती सांगितल्या आहेत. एक म्हणजे इंजेक्शननी जे रक्त काढलं जातं की ज्याला शिरावेद म्हणतात, की ज्या आपल्या शिरा आहेत त्यांचा वेध करून रक्त बाहेर काढलं जातं. दुसरी एक प्रभावी पद्धत आयुर्वेदाने सांगितली ती म्हणजे जलौकावचरण.
तर जलौकावचरण ह्याचा अर्थ काय, तर जळवा. आपण हे सगळ्यांना माहिती असतील की पाण्यामध्ये चिखलामध्ये जे जळवा असतात त्यात दूषित म्हणजे त्याच्यामध्ये विषारी आणि निर्विष जळवा असे 2 प्रकारचे जळवा असतात. तर आपण इथे या चिकित्सेसाठी निर्विष जळवा वापरतो आणि त्या जलौका जिकडे त्वचा विकार आहे किंवा जिकडे रक्तदृष्टी आहे अशा शरीराच्या भागावर त्वचेवर त्या जळवा लावल्या जातात. त्या अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि त्यानंतर त्या आपोआप रक्त शोषून घ्यायचं थांबवतात आणि मग त्या भागामधील रक्ताची शुद्धी होते. मग त्या जलौकांमध्ये जे रक्त असतं ते आपण हळद लावून बाहेर काढतो. जलौका पूर्ववत मूळ पदावर त्यांची जी मूळ आकार होता त्यावर येतात. त्या आपण 7 दिवस तशाच पाण्यात ठेवतो, रोज पाणी बदलतो आणि 7 दिवसांनी त्याच रुग्णामध्ये त्याचा पुन्हा वापर करतो. ही एक पद्धत आहे. आणि आणखीन 2 पद्धती आहेत पण आज त्या व्यवहारात फारशा वापरल्या जात नाही. ते म्हणजे शृंग आणि आलाबू. आणि काहीतरी शिरोधारा वगैरे असतं ते पण ह्यातलाच प्रकार आहे का काही वेगळं आहे? हां, नाही, ह्या पंचकर्मांशिवाय आणखीन काही उपक्रम आयुर्वेदीय संहितांमध्ये सांगितलेले आहेत. हे जे उपक्रम आहेत, शिरोधारा आहे किंवा योनिधावन, योनिपिचू, नाभीबस्ती, या सगळ्यांचा समावेश पंचकर्मात होत नाही, परंतु ह्या सगळ्या लोकल ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याचा उपयोग पंचकर्म चिकित्सेच्या जोडीला केला जातो. की आम्ही जेवढे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट बघितले, या स्त्रियांमध्ये शिरोधारा हा उपक्रम नित्यनेमाने करायला सुरुवात केली आणि मग आमच्या असं लक्षात आलं की स्ट्रेस कमी झाल्यानंतर त्यांचं रिकरन्स होण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं. त्यामुळे ही अतिशय प्रभावी चिकित्सा पद्धती आहे. ती जरी पंचकर्मामध्ये समाविष्ट होत नसली तरी पंचकर्माला पूरक अशी चिकित्सा पद्धती आहे. विज्ञानम जनहिताय. पण आता हे नेमकं किती दिवस करतात? म्हणजे तुम्ही मगाशी एकदा 10 दिवस म्हणालात, एकदा 7 दिवस, तर काही त्याचे नियम आहेत आणि हे कोणी करून द्यावं? आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कर्माला लागणारे दिवस वेगवेगळे आहेत. जसं आता वमन आणि विरेचन याच्यामध्ये आपण बघितलं की पूर्वकर्म. तर पूर्वकर्म म्हणजे स्नेहपान हे 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसामध्ये पूर्ण होतं. 3 ते 7 दिवस या मर्यादेमध्ये पूर्ण होतं. तर ते प्रत्येक व्यक्तीच्या कोठ्यावर अवलंबून आहे. ज्या व्यक्तींचा कोठा खूप क्रूर आहे, आपण म्हणतो की याचा खूप जड कोठा आहे, तर अशा व्यक्तींमध्ये स्नेहपान पूर्ण व्हायला 7 दिवसही लागू शकतात. पण ज्याचा अगदी हलका कोठा आहे त्याला 3 दिवसात तेवढं तूप पचून जातं. समजा 3 दिवस स्नेहपान पूर्ण झालं तर वमन द्यायचं असेल तर मध्ये 1 दिवस आपण विश्रांतीचा दिवस देतो आणि मग पुढच्या दिवशी आपण वमन करतो. वमनानंतर पुढे 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आवश्यक आहे तेवढे दिवस संसर्जन क्रम केला जातो. पण मिनिमम आपण जर बघितलं तर वमन आणि विरेचन या प्रोसिजरला मिनिमम 7 दिवस लागतात. मॅक्झिमम किती दिवस तुम्हाला स्नेहपान लागते त्यानुसार 7 ते 14 दिवस लागू शकतात. आणि बस्तीच्या बाबतही असंच आहे. जर रुग्णाचं बल बघून किंवा आजार बघून त्यांना 8 दिवस बस्ती द्यायचे, 14 दिवस द्यायचे की 21 दिवस द्यायचे हे आपण रुग्णानुसार निर्णय निश्चित करतो. म्हणजे इथे तज्ज्ञ वैद्य पाहिजेच, केवळ कोणीही उठलं आणि पंचकर्म दिलं असं नाही. आणि हे मग फक्त म्हणजे रुग्ण आहेत त्यांच्यासाठीच आहे का खरंच ते निरोगी लोकांनाही देतात? आणि काय फायदे होतात निरोगी लोकांना द्यायचे असतील तर? पंचकर्म ही एक आयुर्वेदाची अशी वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा पद्धती आहे की जी केवळ रुग्णांमध्येच घ्या असं सांगितलेलं नाही, तर आयुर्वेदाने ऋतुसापेक्ष पंचकर्म सांगितले. ऋतुसापेक्ष पंचकर्म म्हणजे काय, तर वसंत ऋतू म्हणजे साधारणतः चैत्र वैशाख म्हणजे मार्च एप्रिल हा जो सीझन आहे त्यामध्ये वमन करण्यासाठी सांगितलेलं आहे. याचं कारण काय, तर या काळामध्ये कफदोषाची शरीरामध्ये नैसर्गिकताच वृद्धी झालेली असते. आपण बघतो की बरेच जे दम्याचे रुग्ण आहेत किंवा त्वचाविकाराचे रुग्ण आहेत त्यांना या सीझनमध्ये त्यांचा आजार बळावतो, कारण ते कफाचे विकार आहेत. आणि म्हणून कफाची चिकित्सा पंचकर्मातली काय, तर वमन. म्हणून ज्यांना असे आजार होत आहेत किंवा ज्यांना होऊ नये अशी इच्छा आहे त्यांनी वसंत ऋतूमध्ये वमन घेणं योग्य आहे. किंवा शरद ऋतू आहे म्हणजे साधारणतः आपण ऑक्टोबर उन्हाळा जो आहे त्यामध्ये विरेचन घ्यायला सांगितलं आहे, कारण त्या काळामध्ये उन्हाळा असतो, पित्ताची शरीरामध्ये वृद्धी झालेली असते. मग ह्या वाढलेल्या पित्ताने पित्ताचे विकार करू नये याच्यासाठी तात्काळ त्याचं निर्हरण करणं गरजेचं आहे, त्याचं शोधन करणं गरजेचं आहे. म्हणून शरदामध्ये विरेचन करायला सांगितलं आहे. आणि वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा म्हणजे जून जुलै हा साधारणतः महिना जो आहे त्यावेळी शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो. मग या काळात आपण बघितलं तर संधिवाताच्या लोकांना भरपूर त्रास होतो किंवा वाताचे इतर व्याधी आहेत, ज्यांना वातप्रधान दमा आहे
त्यांचा तो वाढलेला आपल्याला दिसतो. तर अशा ह्या वाढलेल्या काळामध्ये जर आपण बस्ती दिले तर हा वाढलेला वात शरीरात मोठे आजार निर्माण करणार नाही. म्हणजे आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं सूत्र असं आहे की चय एव जयेत दोषः असं म्हटलं आहे. चय म्हणजे काय की दोष शरीरामध्ये जेव्हा साठायला सुरुवात झालेली आहे तेव्हाच ते बाहेर काढा. तुम्ही वाट बघत बसू नका वेळीच तुम्ही उपाययोजना वाट बघू नका की त्यांनी आजारासारखं उग्र रूप धारण करावं. त्यामुळे स्वस्थ व्यक्तींनी, स्वस्थ याचा अर्थ काय की आजकालच्या काळात अगदी कुठलाच आजार नाही अशी कोणी व्यक्ती सापडणं अवघड आहे. कोणाला आम्लपित्ताचा त्रास असतो, कोणाला सर्दी खोकल्याचा त्रास असतो. हे काही मोठे आजार नसतात, पण हे आजार जनरली सीझनल असतात. तर ते सीझनल आजार बळावू नयेत म्हणून अशा व्यक्तींनीही नियमित पंचकर्म करावं. वर्षातून एकदा त्यांच्या वैद्याच्या सल्ल्याने त्या प्रकृतीनुसार पंचकर्म करावं. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया सांगितलेला आहे ते म्हणजे दोष निराम असायला पाहिजेत. निराम याचा अर्थ काय की आयुर्वेदामध्ये अग्नी ही एक संकल्पना सांगितली आहे. तर जर आपला अग्नी म्हणजे पचन करण्याची क्षमता कमी झालेली असेल तर आपण जे अन्न सेवन करतो ते शरीरात साठत राहतं, अपाचित राहतं, त्याचं पचन झालेलं नसतं आणि मग त्याला आयुर्वेदाने आमही संज्ञा दिली आहे. असे जर आमदोष शरीरात असतील तर त्याची लक्षणं काय आहे की त्या व्यक्तीला खूप आळशासारखं वाटतं, शरीर सगळं जखडल्यासारखं वाटतं, जड झाल्यासारखं वाटतं किंवा त्याच्या शरीरातून मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती योग्य प्रकारे होत नाही. ही सगळी आम शरीरात साठल्याची लक्षणं आहेत. तर ही लक्षणं असताना पंचकर्म करू नये. आधी त्या रुग्णाला आमाचं पचन करणारी औषधं द्यावी आणि मग पंचकर्म करावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा दोष बलवान असतात त्याचवेळी पंचकर्म करावं. म्हणजे ऋतुसापेक्ष पंचकर्माबद्दल हा नियम नाही, पण जो आजारी व्यक्ती आहे त्याच्यात जर अगदी छोटेसेच दोष आहेत तर तुम्ही शमन चिकित्सेने त्याचं शमन करू शकता. पण जेव्हा दोष अशा पद्धतीने आहेत की शरीरातनं बाहेर पडायला बघतायत पण तुम्ही त्यांना दबवताय तर असं करू नका. त्यावेळी उलट त्यांना तुम्ही स्नेहस्वेदन करून सुखाने बाहेर पडायचा मार्ग दाखवा आणि मग एकदा ते बाहेर पडले की तुमचं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राहू शकतं. जे तुम्ही म्हणालात की जे रुग्ण आहेत त्यांनाही फायदे होतात. तुम्ही उदाहरण दिलं की स्तनाचा कर्करोग की त्यांना परत उद्भवला नाही किंवा इतर ठिकाणी पसरला नाही, पण हे काही काळाने कळणार. पण आपल्याला जर समजा खरंच मला फायदा झाला आहे का हे लगेच बघायचं असेल तर त्याच्यासाठी काही पद्धती आहेत का? आता एकतर पहिली गोष्ट काय की आयुर्वेदाने प्रत्येक पंचकर्माबाबत म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य हे सम्यक झाले की नाही याची लक्षणं सांगितलेली आहेत शरीरावरची. तर ती लक्षणं आपण तपासू शकतो. म्हणजे काय तर वमन योग्य झालं आहे तर तुम्हाला छातीमध्ये अगदी हलकेपणा जाणवेल किंवा तुम्हाला तुमची इंद्रिय चांगल्या प्रकारे काम करू लागतील, स्मरणशक्ती तुमची सुधारेल. ही झाली लक्षणं. पण ह्याच्यात दुसरा एक आपण अशा पद्धतीने अभ्यास केला आहे की आता ही रुग्णाला स्वसंवेद्य लक्षणं आम्ही म्हणतो. पण नक्की शरीरात काय घडलं आहे हे तर आपल्याला समजायला पाहिजे पंचकर्माने. तर ह्याच्यासाठी आम्ही मुखाच्या कॅन्सरचे जे रुग्ण होते आणि ज्यांच्यामध्ये आम्ही पंचकर्म चिकित्सा देत होतो त्यांची रक्ताचे नमुने आम्ही ॲक्ट्रॅकसारख्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या इम्युनॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये तपासणीसाठी पाठवले आणि यांच्या इम्युन मार्कर ज्याला म्हणतात किंवा सायटोकाईन स्टडी म्हणतात तो पूर्णपणे केला. आणि त्यात असं लक्षात आलं की पंचकर्म केल्यानंतर लगेचच त्यांची इम्युन सिस्टीम सुधारायला मदत होते. पण याच्यात दुसरा एक असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की जे आयुर्वेदाच्या सिद्धांतालाच धरू नये की तेच पेशंट आम्ही पुढे फॉलो केले आणि त्यांना आम्ही वर्षातनं 2दा पंचकर्म केलं होतं. पण 2 पंचकर्मांमध्ये साधारणतः कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 महिन्याचा अवधी होता. तर पंचकर्म झाल्यानंतर त्यांची प्रतिकारशक्ती सुधारली, पण साधारण एक 3 ते 6 महिन्यांनी पुन्हा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली. पुन्हा पंचकर्म केलं, पुन्हा प्रतिकारशक्ती सुधारली. याचा अर्थ आयुर्वेदाने जो सिद्धांत सांगितला आहे की पंचकर्म ही एकदा करायची चिकित्सा नाही आहे. तर तुमच्या शरीरात साठलेले दोष साठतच असतात. मग ते ऋतूबदलामुळे असेल, तुमच्या काही चुकीच्या आहारविहारामुळे असेल, तर साठलेले दोष हे साठवून ठेवू नका. ते मोठ्या प्रमाणात साठले की ते उग्र स्वरूप धारण करतात. तर ते दरवर्षी तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. विज्ञानम जनहिताय. केरळी पंचकर्म अशी बऱ्याच प्रमाणात जाहिरात केली जाते. हे नेमकं काय आहे? तुम्ही जी आत्ता प्रक्रिया सांगितली ती आणि ही एकच प्रक्रिया आहे का काही त्याच्यात भेद आहेत? नाही, पंचकर्म हे आयुर्वेदीय ग्रंथकारांनी एकच प्रकारचं सांगितलं आहे. म्हणजे त्यात केरळीय पंचकर्म वगैरे असा काही वेगळा भेद सांगितला नाही. पण केरळमध्ये किंवा साऊथमध्ये जास्त करून
आत्ता मी जे स्नेहन किंवा मसाज हे उपक्रम सांगितले त्याला खूप प्राधान्य दिलं गेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार तिथे अवलंबले जातात. म्हणजे संपूर्ण शरीराला मसाज करणं किंवा त्यांच्याकडे पिशिंचिल किंवा वेगवेगळ्या प्रकारे मसाज केले जातात आणि तिथे मसाज या चिकित्सा पद्धतीला खूप प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून केरळीय पंचकर्म असं एक वेगळं म्हटलं जातं. पण खरं तर मसाज हे पंचकर्माचं पूर्वकर्म आहे, ते प्रधान कर्म नाही आहे. त्यामुळे त्यात काही फरक नाही आहे, फक्त करण्याच्या पद्धती काही ठिकाणी वेगळ्या आहेत. आता आपल्या देशात तर मला वाटतं पंचकर्म सगळीकडे आहे, पण तसंच बाकीच्या देशात कुठे आहे का? कारण शेवटी माणूस म्हटला की त्याचे आजार सगळीकडे सारखेच असणार जगभर. पंचकर्माबद्दल बोलायचं झालं तर आजकाल पंचकर्म सेंटर ही आधिक्याने भारतातच आहेत. पण परदेशात मसाज सेंटर्स खूप आहेत. म्हणजे जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया किंवा UK, USA अशा बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक वैद्य किंवा काही ट्रेंड थेरपिस्ट हे मसाज सेंटर चालवतात. परंतु पंचकर्म सेंटर त्या मानाने खूप कमी आहेत. याचं कारण 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे औषधांची उपलब्धता, की आपल्याकडे या पंचकर्मासाठी लागणारी जी औषधं आहेत ती भारतात चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची की यासाठी अतिशय कुशल असे वैद्य असणं गरजेचं आहे. Konnichiwa, Makiko-san. I was really surprised to see you here, and then I learned that you are coming here for Panchakarma. So how do you know about this place and how long you have been coming here? Yes, 28 years back, my Guruji, Sarajmukh sir, coming to Japan. At that time, I didn't know him. And then when I showed my pulse for him, he exactly the same, my health condition. And then at that time, I had the asthma. And then so many years I was suffering with this. And then he said, come to Panchakarma. At that time I didn't know what is the Panchakarma. But when I come here, after the 5th day, some yellow things come out. Since then, I do not have any attack. And then the period become regular. And then the body temperature is going the regular, the range. And then my anger is controlled. According to my husband, it is slightly controlled, but anyway, it is controlled. So like this, the big changes happen. So it is amazing, isn't it? Since then, I try to bring the patient to the Panchakarma hospital. So 28 years I'm doing this. आत्तापर्यंत आमच्या रुग्णालयामध्ये परदेशातील 600हून अधिक रुग्णांनी पंचकर्म चिकित्सा घेतलेली आहे. यामध्ये जर्मनी, जपान, USA, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशातील रुग्ण आलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या संस्थेला 10 वर्षापूर्वी टाटा ट्रस्टने खास पंचकर्म चिकित्सेसाठी 60 बेड्सचं हॉस्पिटल उभारण्यासाठी अनुदान दिलेलं आहे. आणि या अनुदानातून अतिशय सुसज्ज असं पंचकर्म रुग्णालय आम्हाला उपलब्ध झालं आहे की जेणेकरून आम्ही सर्व प्रकारच्या रुग्णांची या पंचकर्म चिकित्सेच्या सहाय्याने सेवा करू शकतो. तुम्हाला आता भारतातला अनुभव आहे आणि जागतिक अनुभवही आहे, त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी एवढंच सांगू शकेन की आयुर्वेदातली ही पंचकर्म चिकित्सा जी आहे तिचा अंगीकार प्रत्येक भारतीयाने करावा. आपल्या आयुर्वेदशास्त्राला मिळालेली ती एक देणगी आहे. म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे पैसे खर्च करतो. बरं, पैसे खर्च करणं हा एक भाग झाला, शिवाय आपल्या शरीराला त्रास, आपल्या नातेवाईकांना त्रास. त्याच्यापेक्षा वर्षातून एकदा, जसं आपण कुठेतरी वर्षातून एकदा फिरायला बाहेर जातो, त्याऐवजी किंवा त्याच्याबरोबरही असंच जर तुम्ही वर्षातनं एकदा पंचकर्म चिकित्सा जर घेतली तर निश्चितच तुमचं आयुष्य खूप चांगलं सुधारू शकेल, आयुष्याची गुणवत्ता सुधारू शकेल. आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे पंचकर्म चिकित्सा ही OPD बेसिसवरची चिकित्सा नाही. त्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे, तुम्ही रुग्णालयात राहून ती चिकित्सा घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यातले दर वर्षातले 14 दिवस किंवा कमीत कमी 10 दिवस प्रत्येक रुग्णांनी प्रत्येक व्यक्तीने काढावे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करावी. डॉक्टर देशमुख, आपण इकडे आज विज्ञानम जनहिताय कार्यक्रमात आलात आणि खरं सांगायचं तर आरोग्याची गुरुकिल्ली तुम्ही लोकांना दिलेली आहे की 10 दिवस तुम्ही स्वतःसाठी काढा आणि वर्षभर चांगलं आरोग्यपूर्ण आयुष्य जगा. आपण इथे आलात त्याच्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद.
विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय